बोरिवलीमध्ये मराठी आणि इतर परप्रांतीयांचा वाद पुन्हा पेटला। जुन्या वादातून एक गुजराती व्यक्तीने मराठी व्यक्तीला मारहाण केली। मनसे कार्यकर्ता घटनास्थळी पोहोचून गोंधळ घातला। पोलीस परिस्थितीला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। IAC कॉलनीमध्ये घटना घडली। स्थानिक महापालिका निवडणुकीपूर्व ठाण्यातील एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक। बेकायदेशीर बांधकामांवर लावण्यात आलेल्या 799 कोटी रुपयांचा दंड माफ। सुमारे 1,54,000 बेकायदेशीर बांधकामांना मिळणार फायदा। मुंबईत स्वतः दुकाने खरेदी करण्याची संधी। माढा मुंबईतील विविध भागात 149 दुकानांचा लिलाव करणार आहे। पुढील मंगळवारपासून सुरू होईल। लिलावाचे निकाल 29 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल। शहरात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता। IMD ने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। इतर हवामान खात्याने 16 ऑगस्ट पर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण स्वतंत्र नाहीत। आपण काय खावे आणि काय नाही हे कोणतेही सरकार ठरवू शकत नाही। मांस विक्रीवरील बंदीवरून राज ठाकरे यांनी सरकारला घेरले। ठाण्यातील कडवा येथील पारसी कॅफेमध्ये भीषण आग लागली। आत अडकलेल्या 35 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। घटनास्थळी कोणतीही जीवित हानीमारी झाली नाही, परंतु संपूर्ण दुकान जळून खाक झाले। सलग सुट्ट्या आल्यामुळे विमान प्रवास महागला। तिकिटांचे दर दुप्पटीने झाले। गोव्याच्या तिकिटांची किंमत 11,000 रुपयांवर पोहोचली आणि पुणे ते चेन्नई तिकिटाची किंमत 50,000 रुपयांवर पोहोचली। मुंबईत हाय प्रोफाईल फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरुद्ध 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। उद्योगपती दीपक कोठारे यांनी तक्रार दाखल केली। तपास सुरू आहे। 15 ऑगस्ट रोजी मुंबईत 14,000हून अधिक पोलीस तैनात आहेत। स्वातंत्र्य दिनानिमित्त धार्मिक मिरवणुका काढल्या जातील। या पार्श्वभूमीवर पोलिसांची सुरक्षितता व्यवस्था कडक केली आहे। मुंबईतील BDD रहिवाशांना आज घरांच्या चाव्या वाटण्यात आल्या। 556 कुटुंबांना आज त्यांच्या स्वप्नाचं घर मिळाले। माटुंगा येथील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। मुंबईत वाहतुकीवर पावसाचा परिणाम दिसून आला। दादर एल्फिन्स्टन रोडवर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडीला झाली आहे। तसेच पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका परिवहनाने आजपासून अटल सेतू मार्गावर महिलांसाठी विशेष AC बस सेवा सुरू केली। ही सुविधा दररोज 1 लाख महिलांना प्रवाशांना मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली सारख्या ठिकाणी सुरक्षित आणि स्वस्त प्रवास प्रदान करेल। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या मतदान यादीत धक्कादायक खुलासा। सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे नाव आणि फोटो मतदान यादीत 6 वेळा नोंदवले। सर्वोच्च EPIC क्रमांक वेगवेगळ्या मोठ्या घोटाळ्याचा संशय। प्रेमाचे जाळे, लग्न आणि नंतर नवीन ओळख। बांगलादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना बळी पाडत आहे। मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला। अल्ताफ शेख नावाच्या महिलेला अटक। कबूतरखाना उडू देणार नाही, जैन समाजाचा निषेध चुकीचा आहे। सरकारने कारवाई करावी। निवडणुकीपूर्व मुद्दा बनल्याबद्दल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला घेरले। निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणीला विलंब झाल्यामुळे शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे संतापले। लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील। न्यायालयाच्या दारावर लोकशाही तुटत असल्याचे सांगितले। मालबार हिल अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यूसाठी बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या कारला जबाबदार धरण्यात आले। मुंबई पोलीस मालकावर कारवाई करणार। नालासोपारा स्टेशनवर ट्रॅक ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने पोलीस कॉन्स्टेबल गणेश राऊड याचा मृत्यू झाला। राऊड यांना त्यांच्या ड्युटीवर लवकर पोहोचण्याची घाई होती। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमची किंमत 92,900 वर पोहोचली तर चांदीची किंमत
1,16,000 वर पोहोचली। रजनीकांतचा कुली चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला। चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी जमली। रजनीकांतच्या फॅन फॉलोईंगचा परिणाम चित्रपटगृहांमध्ये दिसून येत आहे।